मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। 2008च्या रेल्वे भरती आंदोलनाच्या गुन्ह्यात राज ठाकरेंसह सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध होईल आणि आरोपींचा त्यात सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे देऊ न शकल्यानं कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा दिलासा। रेल्वे भरती आंदोलनाच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता। तब्बल 18 वर्षांनंतर कोर्टाचा निकाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे कोर्टानं एक मोठा दिलासा दिला। रेल्वे भरती आंदोलनाच्या गुन्ह्यात राज ठाकरे यांच्यासह सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध होईल आणि आरोपींचा त्यात सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे देऊ न शकल्यामुळे कोर्टाने हा निर्णय दिला। 2008 साली रेल्वे भरती दरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये राज ठाकरेंवर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता। गेल्या 18 वर्ष सुनावणी चालल्यानंतर अखेर राज ठाकरेंना दिलासा मिळाला। 2008 साली कल्याणमध्ये रेल्वे भरतीवरून वाद झाला। रेल्वे भरतीवरून मराठी आणि परप्रांतीय असा वाद झाला। परप्रांतीय तरुणांना मनसैनिकांकडून मारहाण करण्यात आली होती। राज ठाकरेंसह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। मारहाण प्रक्षोभक भाषण प्रकरणी कल्याणमध्ये खटला सुरू होता। 2019 पर्यंत कल्याण रेल्वे कोर्टात खटला चालला। 2019 पर्यंत राज ठाकरे कोर्टात हजर राहिले नाहीत। कल्याण रेल्वे कोर्टाकडून खटला ठाणे कोर्टात वर्ग करण्यात आला। ठाणे कोर्टाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। तब्बल 18 वर्षांनंतर गुन्ह्यातील आरोपातून राज ठाकरे निर्दोष सुटले। सरकार पक्षाने जो पुरावा दाखल केला किंवा कोर्टासमोर आणला त्या पुराव्यातनं आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळेला तिकडे हजर होते किंवा त्यांनी कोणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते, यातलं काहीही सरकार पक्षाला सिद्ध करता आलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परप्रांतातनं विद्यार्थी परीक्षेकरता आले होते, याचाही कोणताही पुरावा सरकार पक्षाला देता आलेला नाहीये। त्यामुळे राज ठाकरेंनी काही प्रक्षोभक भाषण केलं आणि त्याच्यामुळे पुढची घटना झाली, याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही। या सगळ्या कारणांमुळे सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेलं आहे। या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर या प्रकरणात सहआरोपी असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या निकालातून मराठी माणसाला न्याय मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्व न्याय मिळाला आहे राजसाहेबांना, आम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला आणि खऱ्या अर्थाने मराठी लोकांना, मराठी विद्यार्थ्यांना, मराठी लोकांना खरा न्याय मिळाला आहे। ही आज मराठी लोकांची जीत आहे। तुमच्यावर काय आरोप करण्यात आलेला होता? परप्रांतीयांना परीक्षेला बसून दिलं नव्हतं आणि त्याचा तो ठपका आमच्यावरती ठेवण्यात आलेला होता। त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभाग होतो। त्या सहभागामध्ये आरोप आमच्यावरती लावण्यात आलेला होता। तर आज न्यायालयाने तो आम्हाला मुक्तता केलेली आहे। लोक इकडे येऊन आमच्या भूमिपुत्रांच्या जर कधी नोकऱ्या हिणवत असेल तर हा खोटाच गुन्हा आहे। आम्ही प्रत्येक वेळेस साहेबांच्या बोलण्यावरती आंदोलन करत राहणार। आम्ही प्रत्येक टायमाला साहेबांचा आदेश आला जिकडे असेल तिकडे ती वेळ काळ आणि ती जागा न बघता आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार। तर ही न्यायालयीन बाब आहे। पुरावे मिळाले नसल्यामुळेच राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता झाली असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। शेवटी न्यायालयीन बाब आहे ना, जर पुरावे मिळाले नसतील तर त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। शेवटी न्यायालयीन बाब आहे ना, जर पुरावे मिळाले नसतील तर त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। तब्बल 18 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा अखेर निकाल लागलाय। राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे एक मोठा दिलासा मिळालाय। तर यानंतर आता भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी आपण लढतच राहणार असल्याचा निर्धार पुन्हा एकदा मनसैनिकांनी केला। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।